सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगरामध्ये वसलेलं एक असं पवित्र स्थान जिथे मनाला मिळते अपार शांतता आणि भक्तीचा दिव्य अनुभव. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हजारो स्वामी भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे. असं मानलं जातं की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना या पवित्र भूमीवर तब्बल 22 दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे या स्थानाला विश्रामस्थान आणि पुण्यनगरी म्हणूनही ओळखलं जातं. नमस्कार मंडळी, माझं नाव पूजा आणि आज मी आली आहे श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मठापर्यंत कसं पोहोचायचं, मठाचं संपूर्ण दर्शन, मठाचा इतिहास आणि माहिती आणि महाप्रसादाची वेळ ही सर्व माहिती पूर्णपणे सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येथे कसं पोहोचायचं? सर्वात सोपा पर्याय म्हणजे सेंट्रल रेल्वेची खोपोली लोकल पकडून पळसदरी रेल्वे स्टेशन येथे उतरायचं. स्टेशनपासून मठ अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. दुसरा पर्याय म्हणजे कर्जत रेल्वे स्टेशन येथे उतरायचं. स्टेशनच्या पश्चिम बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध असतात. साधारण 30 रुपये प्रति व्यक्ती भाड्यात तुम्ही मठापर्यंत पोहोचू शकता. आणि जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत असाल तर अगदी सहजपणे थेट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे पोहोचू शकता. आम्ही पळसदरी रेल्वे स्टेशन येथे उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताच सरळ मठाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून चालताना अगदी एखाद्या शांत निसर्गरम्य गावात आल्यासारखं वाटतं. सुरुवातीपासूनच मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागते. स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर ग्रामदेवत श्री काळकाई देवीचं मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन आपण पुढे श्री स्वामी समर्थ मठाकडे जाऊया. रस्त्यात ठिकठिकाणी सुंदर मोकळी मैदाने दिसतात. पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवागार निसर्ग भरलेला होता. त्यामुळे हा प्रवास आणखीनच सुंदर वाटत होता. तेवढ्याच समोरून एक ट्रेन जाताना दिसली. तो नजारा इतका सुंदर होता की काही क्षण मी तिथेच थांबून तो क्षण कॅमेऱ्यात टिपला. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मठाकडे जाण्याचे साईन बोर्ड्स लावलेले आहेत. त्यामुळे प्रथमच येणाऱ्या भाविकांनाही मठाचा रस्ता अगदी सहज सापडतो. वाटेत आम्हाला 2-3 छोटे स्नॅक्स कॉर्नर दिसले, मात्र आम्ही गेलो तेव्हा ते बंद होते. कदाचित गुरुवारी किंवा विकेंडला ते सुरू असतील. चालत जाताना वाटेत एक अतिशय सुंदर विहीर पाहायला पण मिळते. मठाच्या अगदी शेजारीच एक स्नॅक्स कॉर्नर आहे. आम्ही गेलो तेव्हा ते सुरू होतं. सकाळी लवकरच घरून निघाला असल्यामुळे आम्ही इथेच चहा आणि हलका नाश्ता केला आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. मठाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम उजव्या बाजूला भाविकांसाठी मोफत चप्पल स्टँड उपलब्ध आहे. आत प्रवेश करताच स्वामींना अर्पण करण्यासाठी फुले, नारळ, हार तसेच इतर पूजेचं साहित्य विकणारी अनेक दुकाने दिसतात. दर्शनासाठी जाण्यापूर्वी सर्वप्रथम येथे हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर डाव्या बाजूला या पवित्र मठाचे निर्माते तीर्थरूप दादा दरेकर यांची समाधी आहे. मठाच्या उभारणीत त्यांचं अतुलनीय योगदान असून भाविक येथे श्रद्धेने दर्शन घेऊन पुढे जातात. पुढे गेल्यावर एक सुंदर औदुंबर वृक्ष पाहायला मिळतो. या पवित्र वृक्षाखाली श्री स्वामी समर्थांची उत्सव मूर्ती विराजमान आहे. येथे प्रथम स्वामींचं दर्शन घेऊन वंदन करावं. त्यानंतर श्रद्धेनुसार औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालून पुढे गाभाऱ्यात दर्शनासाठी जावं. आम्ही शुक्रवारी आलो असल्यामुळे मठात गर्दी तुलनेने कमी होती. त्यामुळे शांत वातावरण, निवांत दर्शन घेण्याचा अनुभव आम्हाला मिळाला. दर्शनाच्या रांगेत उभं राहिल्यानंतर सर्वप्रथम गुरुकक्ष लागतो. तेथे तीर्थरूप दादा दरेकर यांच्या पाठीशी आशीर्वाद देत असलेल्या श्री स्वामी समर्थांची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते. भाविक येथे प्रथम दर्शन घेऊन पुढे गाभाऱ्याकडे जातात. यानंतर पुढे श्री गणपती बाप्पांची सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे. आता आपण मठाच्या गाभाऱ्यात आलो आहोत. येथे श्री स्वामी समर्थांची दिव्य प्रतिमा आणि चांदीची सुंदर मूर्ती यांचं दर्शन घडतं. या पवित्र वातावरणात मनाला विलक्षण शांतता आणि समाधानाची अनुभूती मिळते. याच्या शेजारी श्री स्वामी समर्थांचं शेजघर आहे.
ही अतिशय पवित्र जागा असून येथे पलंगावर स्वामींची मूर्ती आणि छायाचित्र ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली ध्यानधारणा केंद्र आहे. या केंद्रातही श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. या पवित्र ठिकाणी बसून तुम्ही काही क्षण स्वामींचं नामस्मरण आणि ध्यान करू शकता. हा आहे मठाचा सभामंडप. सभामंडपाच्या मध्यभागी श्री गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती आहे आणि या मूर्तीवर छत्राप्रमाणे धातूचा मोठा नाग विराजमान आहे. शेजारीच महाप्रसाद कक्ष आहे. सर्वप्रथम स्वामींना नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते. मठाच्या परिसरात हॉटेल्स किंवा जेवणाची विशेष सोय उपलब्ध नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी येथे दररोज मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवड्याचे 7ही दिवस दुपारी 12:30 ते 1:30च्या वेळेत सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. तसेच दर गुरुवारी रात्री 8:30 ते 9:30च्या वेळेतही महाप्रसादाची व्यवस्था असते. अतिशय स्वच्छ आणि शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचं वाटप केलं जातं. त्यामुळे तुम्हीही मठात दर्शन झाल्यानंतर या पवित्र महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या. आम्ही जेव्हा महाप्रसाद घेतला तेव्हा थाळीत पुरी, भाजी, वरण भात, खीर, पापड आणि लोणचं असा अतिशय स्वादिष्ट, सात्विक आणि प्रेमाने वाढलेला प्रसाद होता. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे महाप्रसाद झाल्यानंतर प्रत्येक भाविक स्वतःचा ताट आणि ग्लास स्वतः स्वच्छ धुवून ठरलेल्या ठिकाणी जमा करतो. सेवाभाव आणि स्वच्छतेची ही परंपरा या मठाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. मठाच्या परिसरात एक पवित्र वटवृक्ष आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय लहान बाळांसोबत येणाऱ्या मातांसाठी फीडिंग रूमची देखील स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे भाविकांच्या सर्व गरजांची इथे अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. मंदिर परिसरात एक भव्य कृत्रिम वटवृक्ष उभारण्यात आला आहे. या वटवृक्षाच्या खोडामध्ये शंकर महाराजांचं सुंदर दर्शन घडतं. याशिवाय अक्कलकोटमध्ये जशी श्री स्वामी समर्थांची रुद्राक्षाने साकारलेली भव्य प्रतिमा आहे, त्याच धर्तीवर येथेही रुद्राक्षांनी बनवलेली श्री स्वामी समर्थांची सुंदर प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे. आय होप गाईज तुम्हाला या व्हिडिओतून भरपूर माहिती मिळाली असेल. तर तुम्ही पण तुमच्या कुटुंबासोबत मठाला नक्की व्हिजिट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.